बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये एमपीएससी आंदोलक आणि पोलिसांमध्ये हुज्जत सध्या पाहायला मिळते। आंदोलक आणि पोलिसांमध्ये हुज्जत झालेली आहे। खरं तर पुण्यामध्ये एमपीएससी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे। विद्यार्थ्यांची गर्दी देखील वाढलेली आहे आणि आता ही हुज्जत या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवारांची आंदोलकांसोबत झालेली आहे। पुण्यामध्ये एमपीएससी आंदोलक आणि पोलिसांमध्ये वादावादी झालेली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार आणि आंदोलक यांच्यामध्ये बाचाबाची झालेली आहे। खरं तर विद्यार्थ्यांची गर्दी वाढत चालल्याने कदाचित हा जो रस्ता आहे तो बंद करावा लागू शकतो असं काही वेळापूर्वीच रोहित पवार यांनी सांगितलेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर कदाचित ही सगळी जी वादावादी आहे ती झाल्याचं समजतं। अपडेट जाणून घ्या। शिवानी पांढरे आपल्याला आंदोलन संदर्भातले अपडेट देते। शिवानी, काय नेमकं झालं की वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि या आंदोलकांमध्ये सगळा हा वाद झाला? दीपक, सकाळपासून तिथे आंदोलन सुरू आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आहे आणि विद्यार्थी देखील आहे। काही वेळापूर्वी विद्यार्थ्यांची संख्या वाढली आणि पोलिसांनी देखील बंदोबस्त वाढवला। मात्र जे बॅरिगेड्स लावण्यात आले आहे नवी पेठेतल्या ज्या रस्त्यावर, ते बॅरिगेड थोडे समोर करा अशी मागणी विद्यार्थी करत होते। मात्र रस्ता आहे हा महत्वाचा रस्ता, इथनं वाहतूक सुरू आहे, त्यामुळे आम्ही बॅरिगेड मागे करू शकत नाही असं या सगळ्या पोलिसांचं म्हणणं होतं। हेच सगळं सुरू असताना पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात दोन गोष्टी झाल्या आणि त्यामुळे या पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात हुज्जत झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। पण काहीच वेळात हा नवी पेठेतला रस्ता बंद करण्यात येऊ शकतो आणि विद्यार्थ्यांची संख्या अजून वाढली तर पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात येऊ शकतो। शिवानी, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।